नमस्कार मित्रांनो, हिंदू बांधवांनो, अखंड कैवारी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनताने म्हणजे कसं आहे, महाराष्ट्रात बडे बडे रील्स केल्या, बडी भाषणं केली आपण महाराष्ट्रातल्या जनतांसाठी, महाराष्ट्रातल्या विकासांसाठी, महाराष्ट्रातल्या तरुण पिढीसाठी, यंगस्टार पिढीसाठी एक सामान्य कार्यकर्ता चांगदेव जाधव मनसेचा गोरगरिबांसाठी रात्रंदिवस भाषण करतो. राजसाहेब ठाकरेंची सभा कुठं होती? मंगळवेढ्यात होती सभा. साहेबांच्या सभेला मला जाता आलं नाही आणि त्याने इथला उमेदवार दिलीप बापू धोत्रेंना उतरवलं. मनसेचा उमेदवार राजसाहेब ठाकरेंनी उमेदवार उतरवला मनसेचा. दिलीप धोत्रे प्रचंड बहुमतात निवडून यावं, म्हणजे का एक नवीन चेहरा महाराष्ट्रात यावा म्हणतो. या नवनिर्माण सेनेला आपण मदत करायला पाहिजे म्हणतोय, सपोर्ट करायला पाहिजे. सगळ्या तरुण पिढीनं, बुजुर्ग पिढीनं आपल्या हक्काचं मतदान मनसेलाच आपण रेल्वे इंजनला द्यायला पाहिजे. का? येणाऱ्या पिढीसाठी, आताची तर पिढी कसली, येणाऱ्या पिढीसाठी आणि त्या पिढींसाठी. पण मी पॉप्युलर व्हायसाठी नाही, लोकप्रिय वाढवायसाठी, तरुणांसाठी. गोरगरीब मरतोय, शेतकरी बांधव, किसान बांधव, गरीबावरती भ्रष्टाचार होतोय, अत्याचार होतोय, कोण बघत नाही. गरीब मरतोय तर मरते. मोठ्यांना काय झालं तर ॲक्शन होती, लगेच कारवाई होती. पण आमचा गरीब चांगदेव जाधव मरायला लागले, मरतंय तर मरते. अरे मी कोणासाठी लढतोय? हे तुमच्यासाठी लढतोय, गरिबांसाठी, हिंदुत्वांसाठी. म्हणजे कसं, यूट्यूबच्या माध्यमातून पण महाराष्ट्रात आम्ही नवीन भाषणं केली. महाराष्ट्रातल्या तरुण पिढीनं आम्हाला सपोर्टमध्ये घ्यायला पाहिजे आणि आपण ग्रॅज्युएशन बनवायला पाहिजे. तरुण पिढीचं आपण रक्त सळसळ करल्याशिवाय आपण शांत बसत नाही. जनतांसाठी महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेला आता समजा लाडकी बहिणीची योजना काढली. 1300 रुपयाला डबा झाला. इकडं द्यायचं आणि इकडे काढायचं. भाऊजीला दिलं, बहिणीला दिलं, भाऊजीकडून काढायचं. आता एवढं महाग तेलाचं डबं झालं, एवढे महागाई वाढले, एवढंही वाढलंय. म्हणजे काय, जनताने आता विचार करायला पाहिजे. तरुण पिढीनं, बुजुर्ग पिढीनं, महाराष्ट्रातल्या कान्या कोपऱ्यातल्या सम्राटांनी, आया बहिणीनं, शिवबाच्या सगळ्या मावळ्यांनी सपोर्ट करून, ग्रॅज्युएशन बनवून एक चांगली सरकार, एक सामान्य कार्यकर्ता, आपल्या गरिबामधला नेता करा. सुखदुःखात सामील होणारा, तुम्हाला निम्या राज्याला मदत करणारा, तुमच्या नडी अडचणी, कुठं गोरगरिबांना कुठं अन्याय झाला, भ्रष्टाचार झाला, असा नेता करा. तुम्ही मतदान करा. मतदान तुमच्या हक्काच्या माणसाला निवडून दे. बघा, मी महाराष्ट्रातलं भडकावण्यासाठी भाषण, आणि जेवढी मीडिया, संपूर्ण महाराष्ट्रातल्या मीडियाला पण सांगतो, मी मीडिया बांधवांना पण सांगतो, तुम्ही मोठ्यांचा इंटरव्ह्यू घेताना एखाद्या गरीबाचं घेणार नाही, चांगदेव जाधवांचं घेणार नाही. एक मनसेचा कार्यकर्ता, एक राजसाहेब ठाकरेंचा फॅन, महाराष्ट्रात राजसाहेब ठाकरेंचा मी यूट्यूबच्या माध्यमातून प्रचार केला, भाषणं केली, हे केले. कशा पाय, पण एक महाराष्ट्रात तरुणांचं रक्त सळसळ करा. येणाऱ्या पिढीसाठी, महाराष्ट्रातल्या जनतेसाठी, महाराष्ट्रातल्या आया बहिणींसाठी, कोण्यासाठी. महाराष्ट्रात एवढं बलात्कार झालं, हे झालं, छोट्या मुली, त्यावेळेस कारवाई कोणी घेतली? मनसेने मामलं घेतलं. मनसे लढते. कुठं अन्याय होईल तिथं नवनिर्माण सेना आवाज उठवती. पण अशा देवावनी माणसाला, आणि लाऊडस्पीकर बाळासाहेब ठाकरे म्हणलं माझं सरकार आलं, त्यावेळेस काढीन म्हणलेलं, पण हे लाऊडस्पीकर निघलं नाही. हे लाऊडस्पीकर म्हणजे आपल्या त्योहार म्हणजे ह्याच्यामध्ये होतं. हे लाऊडस्पीकर पण काढायला पाहिजे. हे लाऊडस्पीकरचे मुद्दे जेवढे आहेत हे महाराष्ट्रात लाऊडस्पीकर पण काढायला पाहिजे. चांगदेव जाधव घाबरणार, एक सामान्य कार्यकर्ता मनसेचा, जनतांसाठी मिळलो तर चाल. माझ्या आगेना पिछे कोण नाही, फक्त राजसाहेब ठाकरेंचा हात आहे. महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेसाठी मिळलो तर चालेल, जनतांसाठी माती झाली तर चालेल, आणि जनतांसाठी मी गिरफ्तार झाले तर चालेल. मी कोणावर टीका करणार, जे काय ती चाललंय महाराष्ट्रात रील चाललंय. अरे गरीब मरतोय तर मरते, गरीब कष्ट करतोय. अरे मंत्री व्हायला लागली, खासदार व्हायला, अरे गरीब आमचा मरायला लागला कष्ट करून. अरे गरीबाकडे पण बघा जरा, लक्ष द्या. महाराष्ट्रात चांगदेव जाधव हे कार्य करायला लागले. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही